ताराचंद रामनाथ सेवा ट्रस्टतर्फे दरवर्षी राबवण्यात येणाऱ्या तारा आत्मनिर्भर ग्रांट उपक्रमाच्या चौथ्या बॅचची अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे। या उपक्रमाअंतर्गत पुण्यातील निवड झालेल्या सामाजिक संस्थांना 2.5 लाख रुपये निधी तसेच क्षमता विकासासाठी विशेष सत्र दिली जाणार आहेत। ताराचंद रामनाथ सेवा ट्रस्ट हे गेल्या 100 वर्षापासून समाजासाठी कार्य करणारी एक विश्वसनीय संस्था आहे। शिक्षण, आरोग्य आणि समाज कल्याण या क्षेत्रात ट्रस्टने अनेक उपक्रम राबवून समुदायाच्या विकासासाठी सातत्याने योगदान देत आहे। तारा आत्मनिर्भर ग्रांट हा ट्रस्टचा उपक्रम असून 2022 मध्ये याची सुरुवात झाली। मागील 3 बॅचमध्ये एकूण 22 संस्था निवडल्या गेल्या असून यात युवक कौशल्य विकास, कुष्ठसेवा, मासिक आरोग्य सुरक्षा, दिव्यांग कल्याण, मानसिक आरोग्य, शिक्षण यासारख्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना या कार्यक्रमाचा लाभ मिळाला आहे। या उपक्रमाचा उद्देश सामाजिक संस्थांना अधिक सक्षम करणे हा आहे। संस्था समाजात चांगले आणि शाश्वत काम करता यावे यासाठी प्रकल्पांसोबतच संस्थेच्या अंतर्गत व्यवस्था प्रणाली आणि कामकाजात गुंतवणूक करणे आहे। भारतामध्ये बहुतांश निधी फक्त प्रकल्पांसाठी उपलब्ध होतो, मात्र टीम विकास प्रणाली सुधारणा आणि दीर्घकालीन संस्थात्मक बळकटी यासाठी निधी अत्यंत मर्यादित असतो। त्यामुळे अनेक संस्था उत्कृष्ट काम करत असल्या तरी त्यांना व्यवस्थापन, निधी उभारणी आणि दीर्घकालीन नियोजनात अडचणी निर्माण होतात। या आव्हानांना प्रतिसाद म्हणून तारा आत्मनिर्भर ग्रांट हा कार्यक्रम संस्थांना अधिक मजबूत होण्यासाठी महत्त्वाची मदत करतो। यावेळी ट्रस्टचे विश्वस्त नंदकिशोरजी राठी म्हणाले, सामाजिक संस्थांचा संघर्ष आम्हाला माहीत आहे, त्यांच्या कामावर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि त्यांच्या विकासाच्या प्रवासात आम्ही ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे आहोत, असं नंदकिशोर राठी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। यावेळी संस्थेच्या स्नेहा अरोरा आणि ताराचंद रामनाथ सेवा ट्रस्टचे CEO दर्शन मुंदडा उपस्थित होते। या उपक्रमामध्ये 12 वर्ष नोंदणीकृत असलेली संस्था अर्ज करू शकते। याशिवाय या संस्थेला ATG प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे। संस्थेचे 50% पेक्षा कमी उत्पन्न एका स्रोतावर नसावे, संस्था पूर्णवेळ सामाजिक काम करत असावी असे निकष असल्याचं यावेळी अरोरा यांनी सांगितले। आम्ही कशाप्रकारे सगळ्या संस्थांपर्यंत पोहोचू किंवा सगळे प्रॉब्लेम समजून घेऊ याच्यासाठी 4 वर्षांआधी ही तारा आत्मनिर्भर ग्रांट लॉन्च केली होती। तेव्हा आपण इथेच भेटलो होतो। वेगवेगळ्या संस्थांना वेगवेगळ्या प्रॉब्लेम्सवर काम करणाऱ्या संस्थांना अपील केलं होतं की तुम्ही याला अप्लाय करा। या पुण्यासारख्या एका शहराच्या संपूर्ण विकासासाठी वेगवेगळ्या संस्थांना मदत करून पुढे येऊ शकतात। हेच याचं मागचं प्रयोजन आहे। 7 × 3 21 + 3 म्हणजे जवळजवळ मी 24 संस्थांना गेल्या 3 वर्षात सपोर्ट केलेला आहे आणि यावर्षी अजून 7 संस्था, म्हणजे 24 वेगवेगळे विषय, वेगवेगळे प्रॉब्लेम, त्याच्यावर काम करणाऱ्या संस्था आणि त्याचा इम्पॅक्ट।